यहाँ का नज़ारा बिल्कुल ही खतरनाक आहे आणि त्याच्यात हे बघा, हे टोचणारे अशा पद्धतीने आपण थोडं मिक्स करूया। अवघड आहे, डायरेक्ट पाय नाही का एवढे ठिकाणी काय ठिकाणी जातं। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज असा विषय आहे का, ऊन भरपूर दिवसांनी पडलेलं आहे आणि 4-5 दिवस कंटिन्यू पाऊस म्हणजे होताच। तसा तर महिनाभर पाऊस होता आणि 4-5 दिवस एवढा पाऊस भयंकर होता ना का नावच काढू नका। तर त्या एवढ्या पावसामुळे काय झालं आहे, आपले जे पिकवलेलं भात वगैरे काय आहे ना, तर त्याच्यावरती रोगराई निर्माण झाली आहे। त्यासाठी आपण हे होमिक म्हणून आहे ही पावडर आहे नाही का, ही पावडर आपले वनस्पतीचे घटक काही खनिज असतील ना त्याच्या घटकापासून ही बनवलेले असते। तर ही पावडर आपल्याला पाण्यात मिक्स करून शिखर म्हणजे जो पंप असतो ना त्याच्यात मारायचा असतो। तर परिणाम असा होतो, म्हणजे एवढे फायदे होतात का जे भातावरती कीटकनाशक वगैरे काय असतात किंवा वाढ थांबलेली असते ना ती वाढ झपाट्याने होतं। आपण काय करतो, युरिया वगैरे असे मार्केटमध्ये खतं वगैरे भरपूर असतात ते वापर करतो, पण त्याच्याने काय होतं जमिनीची नासधूस होऊन जाते। त्यामुळं आपण हे निसर्गापासून जे बनवलेले आहे ना त्याचा उपयोग करूया। तर चला दाखवतो तुम्हाला कसं फवारणी करतात ते, चलो। तर मंडळी आता या पुढे फोडून घेणार आहे आपण। त्याच्यामध्ये भरपूर एका पिशवीमध्ये भरपूर पुढे आहेत। तर काय करायचं आपल्याला, हे सगळे फोडून नाही का एकत्र करायचे आहेत आणि आपल्याला 5 शिखर तयार करायचे एवढ्या याच्यात। तर त्यासाठी आपण मग आणलेलं आहे, त्या मगामध्ये म्हणजे असे 5 मग तयार करायचे। थांबा तुम्हाला दाखवतो। हे बघा, ही एक पुडी आहे, ही एक आहे, ही पावडर, हे एक आहे, हे लिक्विड टाईपमध्ये। तर याचं काय मला पण सांगता येऊ शकत नाही नेमकी प्रॉपर। तर आपल्याला हे नाही काय फोडून बादलीत थोडं मिक्स करायचं आहे आणि जे 5 मग असतील ना मग दाखवतो, 5 मग तयार करायचं आहे याचं। आणि आपल्याला खाली मारायला जायचं आहे ना औषध फवारणी करायची। तर मी याच्यात टाकतो कारण दुसरा ड्रम भेटला नाही म्हणून याच्यात टाकून येतो। तर याचे हे मिक्स करूया पाण्यामध्ये आणि 5 मग तयार करायचे, ते 5 मग आपण याच्यात टाकूया। चला तर आता भेटूया काम। तर पहिले आपण 5 मग याच्यात मोजून घेऊया। मला मग हरो 3 4 5। चला तर आता एक एक करून टाकूया पुड्या। पूर्ण काळा कलर याचा, आपली अगरबत्तीची राख जशी असते ना तसं आहे। ही पण पावडर दिसते, ही पण टाकून देऊ याच्यात। आणि लिक्विड टाईपमध्ये नेमकी फोडायला मी काय आणलं नाही आहे, पण या पत्रापासून आपलं पूल तेलासारखं आहे। याच्याबद्दल आपण नाही का माहिती काढूया एकदम डिटेलमध्ये काय नेमकी। तशी मी माहिती थोडीफार काढली आहे, तर त्याचा फायदा सांगितला आहे तुम्हाला का, म्हणजे निसर्गापासूनच बनवलेलं असते नैसर्गिक। अजून माहिती जेवढी मिळेल ना तेवढी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन। एक पुढे झाली फोडून आपली, ही दुसरी पुडी आहे। हे पाण्यासारखं दिसतंय थोडंफार, वासले डेंजर एवढं आहे ना, पण पाऊस गेला तेवढं आपल्याला उरकायला लागेल। पुढे मी एका ठिकाणी ठेवून देतो आहे, कारण कसं आहे आपल्या इकडं गाई गुरं भरपूर आहेत, त्याच्यामुळं त्यांची नजर नको जायला याच्यावरती। आपल्याला मिक्स करायचं आहे, वरती झाकण आहे का व्यवस्थित। अशा पद्धतीने आपण थोडं मिक्स करूया। तर मंडळी बऱ्यापैकी आता मिक्स करून झालेलं आहे। तर आता काय करायचं आहे, आपल्याला जो शिखर म्हणजे पंप चार्जिंगला ठेवला होता ना मगाशी, तो आता काढायचा आहे। आणि त्याच्या आधी आपण नाही का तणनाशक मारलं होतं त्याच्यामध्ये, तर थोडंफार प्रमाणात त्याच्यात लिक्विड आता जमा असेल। तर काय करूया, शिखर इथं आणूया, थोडं माती टाकूया, निरमा वगैरे चिखल काहीतरी असं मिक्स करूया, मस्तपैकी धुवून टाकूया। कारण ती आपल्याला आता हे औषध नाही का भातावर फवारणी करायची, तर ते तणनाशक समजा भातावर गेलं तर भाताचा खेळ संपला। त्याच्यामुळे काळजी घ्यावी लागते एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये। चला तर आता
शिखर चार्जिंगवरून काढूया आणि त्याची थोडी सफाई करूया आणि नंतर आपलं लिक्विड मिक्स करायचं आहे. पॅक करूया एकदा. नाही तर मंडळी कसं आहे, आता ही माती आहे ना, आपण मातीनेच साफ करूया. निरमा वगैरेनी गेलं तर थोडंफार एवढं खास नाही वाटत, पण मातीच्या याच्याने थोडेसे घटक लवकर प्रमाणात निघतात असा एक्सपिरियन्स आहे. तर तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे, म्हणजे तुम्ही कोणत्या टाईपनी शिखर धुता वगैरे, पंप साफ करता, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हां, एक काळजी घ्यायची, तर जी आपण माती टाकलेली ना, ते पंप चालू करायचं नाही, नाही तर ते नळीमध्ये जायला आणि तिथं सगळी घाण अटकून बसेल. त्यामुळे जे आपण टाकलेलं आहे ना, ते वरतूनच पलटी करायचा प्रयत्न करा जेवढं जमेल तेवढं. वास भयंकर येऊ राहिला औषधचा, रिझल्ट पण तेवढंच भयंकर असणार आहे. तर मंडळी, आता चांगल्या प्रमाणात आपलं आता धुवून झालेलं आहे. तुम्ही पण चांगलं धुवायचा प्रयत्न करा, जेवढं चांगलं धुवाल तेवढं जमेल. तर आता आपल्याला काय करायचं आहे, एक मग एका शिखरला, म्हणजे एक मग एका पंपाला औषध टाकायचं आहे. असे आपण 5 मग तयार केलेले आहेत. तर आता काय करतो मी, एक मग घेतो, पहिले याच्यात अर्धा मग टाकतो. पाणी मिक्स झालं का नंतर निम्मं पाणी झालं का परत अर्धा मग टाकतो, म्हणजे पूर्ण मिक्स व्हायला तकलीफ होणार नाही. चलो सुरू करूया आपण. एक मगा मिक्स करायचा आपल्याला, तर पहिले अर्धा मग करूया. तर हा अर्धा मग तयार झालेला आहे, तो आपण याच्यात टाकून देऊया आणि नाही का पाणी टाकूया. तर परत आपण अर्धा मग करूया, म्हणजे पूर्ण मिक्स होऊन जाईल. ओके. तर आपल्याला ज्या ठिकाणी जायचं ना, तिथं पाणी राहणार नाही, सगळं पाणी असं वाहून येणार आहे. त्याच्यामुळे आपण बादली नेऊया, मग नेऊया आणि सगळं तिथंच करूया मिक्स वगैरे पाणी, कारण शेत खाली आहे, त्याच्यामुळे वरती यायला परत आपल्याला लय त्रास होणार आहे. म्हणून जागच्या जागी पाणी जिथं भेटेल तिथं मिळवण्याचा प्रयत्न करूया. पण अभी हम पाठी को लगाएंगे और निघेंगे. तर मंडळी, व्हिडिओ कंटिन्यू करा. मला पण एवढा एक्सपिरियन्स नाही आहे शेतीच्या बाबतीत, पण हळूहळू शिकतो आहे मी. काही माझ्याकडून चुका होत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता, म्हणजे पुढच्या वेळेस मी त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करेन. मी काही एवढा एक्सपिरियन्स नाही, त्याच्यामुळं समजून घ्या. चला आता निघूया. तर मंडळी, पोचले आपण आपल्या ठिकाणावरती. थोडंसं जड लागते, पण चलो कोई बात नाही, करूया स्टार्ट. एक पंप मारून झाला आहे, चालायला अवघड आहे. डायरेक्ट खालीवर होऊन जाता, कारण आपण चिखल करून लावलेला असतो ना तो भात. अवघड काम आहे. आणि मग अजून तरी आपल्याला 5 पंप मारायचे आहेत. तर पहिला झाला आहे, थोडंसं राहिलं आहे, नाही तर एक कुंडी झाली असते आपली पूर्णपैकी. तरी अजून एवढं आहेत बघा. आत्ताशी वरची एक झाली आहे, इकडची ही एक बाकी आहे, अजून खालच्या 3 बाकी आहेत. तर आपण जेवढं होईल तेवढं उरकूया आणि नाही झालं तर उद्यावर सोडूया. चला, अजून भिडायचं आहे आपल्याला. आता पाणी भरायचं आहे, कसं तुम्हाला दाखवतो मी. ते इथं जे पाणी वाहून आलेलं असतं ना, ते भरायचं आहे. तर एवढं वरती आपली एक कुंडी जवळजवळ झालेली आहे. तर आता पंप संपलेलं आहे आपलं पाणी त्यातलं. तर इथं पाणी वाहू राहिलं ना, आता त्याच्यातलं या बादलीत टाकूया आणि ही बादली याच्यात डायरेक्ट टाकूया. चलो शुरू करते हैं अभी बिना किसी टाइम पास के. तर मंडळी, तयारात ना तुम्ही, सुरू करूया आता आपली दुसरी ट्रिप. आणि ते आलेले आहेत तिकडे, पण मग आता चला जाऊया. लई दम लागला, कारण अवघड आहे. डायरेक्ट पाय नाही का एवढ्या ठिकाणी काय ठिकाणी जातं, चिखल केलेलं आहे ना, त्याच्यामुळं मग चलो जाऊ दे. आपल्या वरच्या साईडने फवारून झालेलं आहे, पंप मारून झाला आहे. आता आपण आले खालच्या साईडने. इथं या 3 कुंड्या घ्यायच्या आहेत. आणि बघा, आमच्या आई
दोघी आई गायत्री काय करू राहिले इथं, म्हणजे जे बांधावरती गवत असतं ना ते येताना जाताना अडचण करतं ना, त्यासाठी मग त्यांनी ते तोडून टाकलेलं आहे, म्हणजे तिथून फिरताना काही प्रॉब्लेम येणार नाही. तसं पहिलेच तणनाशक मारलं होतं पण पाऊस भरपूर पडला होता ना, त्याच्यामुळं मग भरपूर गवत वाढून गेलं आहे. पाय चालताना वगैरे काय म्हणजे असं कसं भीती वाटते ना आपल्याला, पाय कुठं टाकू कुठं नको, खाली काय राहील काय नाही, त्यासाठी तर ते तोडू राहिले तिथं. बघा जंगलामधून आपल्याला प्रवास करायचा आहे. यहाँ का नज़ारा बिलकुल ही खतरनाक आहे. आणि त्याच्यात हे बघा, हे टोचणारे हे बघा, हे लय घाणेरडं असतं. एकदा यांचे केस लागले ना पायाला, डायरेक्ट खुजली थांबत नाही आपली. पण इथून रस्ता काढून 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 पुढे जायचं आहे आपल्याला. देखो देखो, तर आलो आहे आपण. अभी हमें पानी दिख रहा है, अपना साहित्य लाए हैं, ये पानी भरेंगे और चालू करेंगे अपना मिशन. चलो. इकडे आईन ते हसू राहिले, बाहेर ब्लॉग काढतो बघ. चलो. तर आता ही बादली आणलेली आहे आणि हे आपलं औषध आहे आणि हा आहे आपला मग्गा. तर आपण सर्वप्रथम याच्यात अर्धा मगा पाणी औषध घ्यायचं आहे, अर्धा मगा. देखो अर्धा मगा झाला आहे आपला आता. आणि याच्यात मगाची नाही गरज, आपण डायरेक्ट भरूया पाणी, कारण पाणी चांगल्या प्रमाणात आहे. मगाशी मगा भरून टाकला होता. आता झालं आहे माझं औषध फवारणी करून. आता आईन ते काय करत आहे ते बघूया. तेव्हा तिकडच्या साईडला आहे, बघूया त्यांचं कुठपर्यंत उरकत आलं आहे. तर एवढा बांध आहे ना, आईन त्यांनी तिच्यावरती जे नको असलेले काटे गवत वगैरे काय होते ना झाडं, ते कट केलेले आहेत. अजून तरी काम चालू आहे. आणि आईला इथं मोठा खड्डा दिसलेला आहे, आपण खड्डा बघूया किती मोठा आहे तो. कुठं आहे का गहरा खड्डा? पाणी पाहिजे ना, घे पाणी, एक गोट आहे. तुला लागल ठेव. हे आता दुबल नाही यायचं हे. तर दोस्त हो, देख लो इधर का गहरा कुआ. अरे बाप, म्हणजे इथं थोडा नॉर्मल खड्डा होता, मोठा मोठा होत गेला आहे. म्हणजे इथं एक पाऊल टाकलं का डायरेक्ट माणूस खाली खल्लास. ही भातं मोठी झाल्यावर, मोठी म्हणजे पिकल्यावर एकदम भारी दिसतं, एकदम सुपर नजारा असतो इकडचा. किती राहिला आहे अजून? माझा झालं आहे आता. हां ना, वा. ना मला ड्युटी लागली आता. चलो, आई म्हणते हे रोज आहे, बघूया आता अजून किती पुरल ते. तर मंडळी आता पोचलो मी एवढ्यात घरी. आमच्या मॅडमला म्हटलं होतं काहीतरी करून ठेव मला, काय केलं का नाही? काय केलं आहे? अंड्याची पोळी. चला तर मंडळी, आजचा ब्लॉग इथंच समाप्त करूया. पुढचं मॅडम बोलतील. काय बोल ना. व्हिडिओला लाईक करा, हां शेअर करा, हां कमेंट करा. हां. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके, बाय बाय.